गणगणात बोते. नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय अंमळनेरच्या प्रसिद्ध आणि अत्यंत जागृत अशा श्री गजानन महाराज मंदिरात. अंमळनेरमधील हे मंदिर म्हणजे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण एकत्र दर्शन घेणार आहोत. सोबतीला मंदिराचा परिसर आणि इथला शांत अनुभव मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला मंडळी. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माझ्या यूट्यूब चॅनल जय भोलेवर आपलं स्वागत आहे आणि आपण आलो आहोत गजानन महाराज मंदिरात. चला तर मग नजारा बघूयात. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळीच शांतता जाणवते. आजूबाजूचा परिसर खूपच स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे. अंमळनेरच्या या गजानन महाराज मंदिराची रचना अतिशय देखणी आहे. मंदिरात प्रवेश करत असतानाच डाव्या हाताला राम, लक्ष्मण आणि सीता यांचे सुंदर असे देखणीय दर्शन होते आणि वरती गजानन महाराज यांचे सुंदर असे देखणीय फोटो लावलेले आहेत. राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तीसमोरच हनुमान दादाचे देखील दर्शन होते. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल ठेवताच एक वेगळीच शांतता जाणवत होती. मन असे प्रसन्न वाटत होते. आत उतरल्यावर लागलीच महाराजांचे दर्शन झाले. गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्तीचे दर्शन होते. गजानन महाराजांच्या या मंदिराला प्रतिशेगाव असेही म्हटले जाते. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराविषयी भक्तांकडून माहिती मिळवून घेतली. नमस्कार दादा. मंदिराला किती वर्ष झाले? जवळजवळ 10 वर्ष झाली. बर. 2016ला आम्ही प्राणप्रतिष्ठा केली. त्याच्या आधी मी येरवड्याच्या दिंडीत जायचो. अंमळनेरवरूनही बरीचशी मंडळी यायची माझ्याबरोबर. बरीचशी मंडळी म्हणायला लागली की येरवड्यावरून जाण्यापेक्षा आपण इथून काही गेलं पाहिजे. मग इथून दिंडी जाते का तुमची? आता जवळजवळ 13 दिंड्या तिथून गेल्या. शेगावला पायी तिथून पायी आणि 5 दिंड्या महिलांच्या गेल्या. हो का? हा, महिला. तर कुठेतरी आपल्याला स्टेज असावं म्हणून ही जागा या ठिकाणी यावेळी सोनार यांची कुंटेच होती. त्यांची आई सुद्धा गजानन भक्त होती. गजानन महाराजांना आपण द्यायची. मलाही कुठेतरी आज जसं शेगावला आहे तसं इथं झालं पाहिजे म्हणून मी या मंदिराची याच्यामध्ये आणि खरं गजानन बाबा आहे याचं लोकांना मी अजूनही सांगतो गजानन बाबा आहे. कारण मी एक शिक्षक आणि माझं काही आर्थिक नाही, सामाजिक एवढं काही नाही. आणि कुठेतरी गजानन बाबांचं मंदिर असावं या ठिकाणी म्हणून प्रतिशेगाव आणि सहज झालं म्हणजे गजानन महाराजांनीच साथ दिली. तर मग भक्तांनो, आजचा हा अंमळनेरमधील गजानन महाराजांचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.